चंद्रपुरात ताडोबात बुद्धपौर्णिमेला मचानावरून प्राणीगणना। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने म्हणजेच 1 मे रोजी मचानावरून प्राणीगणना केली जाणार आहे। निसर्गानुभव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमात प्रगणक रात्रभर मचानावरून बसून वन्यजीवांची नोंद करणार आहेत। या उपक्रमासाठी बफर क्षेत्रात 57 लोखंडी मचान तयार करण्यात आले असून प्रत्येक मचानावर 2 प्रगणक बसू शकतील, तर कोवर अर्थात गाभा क्षेत्रात वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्राणीगणना करणार आहेत। वन्यप्रेमींसाठी राखीव असलेल्या 57 मचानांसाठी ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाली असून यासाठी सुमारे 3,500 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे, अशी माहिती क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ला यांनी दिली। 1 मे रोजी दुपारी 4 वाजता प्रगणक मचानावर चढतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता खाली उतरतील। त्यामुळे या मोहिमेत अनुभवी वन्यप्रेमींचाच प्रामुख्याने सहभाग असतो। या काळात पाण्याची व्यवस्था ताडोबा प्रशासनाकडून केली जाणार असून जेवण व इतर आवश्यक साहित्य प्रगणकांनी स्वतःसोबतच न्यावे लागणार आहे। बुद्ध पौर्णिमेच्या तेजस्वी चांदण्यात जंगल आणि वन्यजीवांचा अनुभव घेण्याची ही एक अनोखी संधी मानली जात असून वन्यजीव प्रेमींसाठी ही पर्वणीच ठरणार आहे। ते आपण जे बुद्धपौर्णिमेनिमित्त आपण मचानवर बसून रात्री जे आपण सेन्सस करतो, जनगणना त्यांचे करतो एनिमलचे, ते म्हणजे कोर आणि बफर दोन्ही ठिकाणी आपण करतो। पण बफर मध्ये जे बाहेरचे लोक आहे, जे व्हॉलंटियर्स आहेत, त्यांना लावतो आणि कोर मध्ये आपल्या डिपार्टमेंट मार्फत केले जातात। यावेळी टोटल आपण 57 मचान जे आहे ते ऑनलाईन करता आपण ओपन केलेलं होतं। त्याकरता 3,500 रुपये जे आहे ते आपण चार्ज केलेला होता आणि म्हणजे 500 रुपये त्यामध्ये 500 जे डिपार्टमेंट घेत होतं आणि ते 3,000 जे आहे ना ते जिप्सी आणि जे गाईड आहे ते आपण त्यांच्याकडे घेतलेले आहे। आणि यामध्ये प्रत्येक जे हे आहे व्हॉलंटियर्स आहे ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे ते त्यांना गेटवर पोहोचायची आहे 30 तारीख संध्याकाळपर्यंत आणि त्याच्यानंतर गेटवर किंवा रेंज ऑफिसमध्ये आणि तिथून त्यांना जिप्सीद्वारे जे त्यांचे डेसिग्नेटेड मचान आहे त्यापर्यंत घेऊन जाणार आहे। आणि प्रत्येक मचानवर 2 लोकांना आपण अलाउ करतो। 2 बाहेरचे जे लोक आहेत ते फॉर रजिस्ट्रेशन 2 लोक आणि त्याच्यासोबत आपला एक गाईड किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट लोक त्यांच्यासोबत असणार। आणि हे जे आहे ते संध्याला 6 पासून उद्या दुसऱ्या दिवशी जे आहे ना ते सकाळी 6 पर्यंत हे कार्यक्रम चालतो।